आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे. आपल्याला एक आमदार कोणीतरी विधानसभेमध्ये नेतृत्व करण्यासाठी पाठवायचं आहे. कुठेतरी एक भावनिकतेची लाट म्हणून पवारसाहेबांकडे पाहिलं जातं, कारण पक्षफुटीमुळे. आणि दुसऱ्या बाजूला जी विकास कामं आहेत, त्या विकास कामांच्या मागेही जनता जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर जी जनता आहे जुन्नर तालुक्यातील किंवा जो मतदार आहे, तो विकास कामांच्या मागे जाईल की भावनिक राजकारणाच्या मागे जाईल? तो ज्यांनी कामं केली त्याच्या पाठीमागं जाणार. तेव्हा आमच्या भागात त्यांनी बरी आता रस्त्याची कामं केली हे केली करतात. कामं चालू आहे, आता पाण्याच्या टाक्या चालू आहेत त्या काय त्या डोंगरावर. तेव्हा त्याच्याच मागं जाणार आमदार भाऊसाहेब. हे आणि परिसरामध्ये म्हणजे गावचा किंवा परिसराचा विकास झालाय का? काय प्रश्न प्रलंबित आहेत? आता मोठा कामं चालू आहेत आमच्या रस्त्याची, पाईपलाईनची, टाक्यांची, इथून त्या बैठकीवर आता रस्ता झाला, कामं झालेली आहे. समजा विद्यमान आमदार जे आहेत, अतुलदादा बेनके आहेत, माजी आमदार शरददादा आहेत, महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर इच्छुक आहेत, त्याच्यानंतर आशाताई बुचके आहेत, देवराम लांडे आहेत. या 4-5 प्रमुख उमेदवारांपैकी कोणता उमेदवार या जुन्नर तालुक्यासाठी चांगलं काम करू शकतो? काय वाटतं? आता अतुलदादांनी इथं बरीच कामं केलेली आहे आता ह्या काळामध्ये, त्याच्यामुळं तेच बरं वाटत आहे आम्हाला. अतुल शेठ बेनके यांच्या विरोधात पण आव्हानं आहेत बाकीच्या उमेदवारांची. प्रत्येक गावामध्ये असणारच ते, 4 इकडं काही 4 तिकडं काही असं असतंच ना.